आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेतवड यांच्या माध्यमातून या ठिकाणी आनंदी बाजार भरवण्यात आलेला आहे। खरं तर खूप एक उत्साहाचं वातावरण नेतवड गावामध्ये सप्ताहाच्या माध्यमातून तयार आहे आणि यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेतवडच्या वतीने ज्याप्रमाणे आठवडे बाजार असो त्याप्रमाणे आज आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी आता पहिलीपासून ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांनी या आठवडे बाजाराचं नियोजन केलेलं आहे। यामध्ये घरगुती पदार्थ आहेत, पालेभाज्या आहेत, फळे आहेत, त्याचबरोबर थंडगार रसना, थंडगार लस्सी ते विक्रीसाठी मुलांनी आणलेलं आहे। खरं तर हा उपक्रम आमच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त यांनी खूप छान पद्धतीने नियोजन करून केलेले आहे। त्यामध्ये शालेय मुख्याध्यापक, या शाळेचे शिक्षक या सर्वांनी नियोजन करत असताना मुलांना व्यावहारिक पद्धतीचं नॉलेज वाढावं, त्यांची बुद्धिमत्ता वाढावी किंवा पूर्वीच्या काळी जे आपले पावशेर, हातपाव, अर्धा किलो, 1 किलोची जी माप आहे त्यांचं ज्ञान त्यांना व्हावं यासाठी आठवडे बाजाराचं नियोजन केलेलं आहे। विशेष करून या ठिकाणी जे सर्व ग्रामस्थ किंवा आजूबाजूचे जे पंचक्रोशी मंडळी आलेले आहेत सर्वांनी या ठिकाणी कापडी पिशव्या बाजारासाठी आणलेल्या आहेत आणि मुलांनी सुद्धा जे काय या ठिकाणी भाजीपाला, फळे किंवा घरगुती पदार्थ आणलेले आहेत ते सर्व आपल्या घरच्या शेतातले आहेत। त्यामुळं आज या ठिकाणी अगदी 1 तासामध्येच कमीत कमी 10 ते 15 हजाराची उलाढाल झालेली आहे आणि घरगुती पदार्थ आणलेल्यामुळे सर्व मुलांना एक नफ्याची गंमत त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण त्यांना बाजारातून हा माल घ्यावा लागलेला नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने पिकवलेला माल असल्यामुळे आज या ठिकाणी खूप गर्दी झालेली आहे भाजीपाला घेण्यासाठी। ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना व्यापाराचं ज्ञान वाढणार आहे आणि विद्यार्थ्यांना जे काही मिळणार आहे याच्यातून नफा आहे किंवा जे काही पैसे मिळालेले आहेत यामधून शालेय शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे। त्यामुळे या आठवडे बाजाराच्या निमित्तानं जिल्हा परिषद शाळेने भरवला जो आनंदी बाजार आहे या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व ग्रामस्थ जे ग्राहक वर्ग आहेत या सर्वांचे शालेय व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आभार व्यक्त